नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. 2014 पासून या देशामध्ये भाजपचा झंझावात सुरू आहे. या झंझावातामध्ये अनेक किल्ले ढासळले, परंतु पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू हे गड मात्र अबाधित राहिले. आज या दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका आहेत. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्याच्या निवडणुका आहेत. 294 पैकी 152 जागांवर आज मतदान होणार आहे आणि 1 वाजेपर्यंत या 152 मतदारसंघामध्ये 62.18% मतदान झालेलं आहे. हे विक्रमी मतदान झालेलं आहे, ऐतिहासिक मतदान झालेलं आहे, भरघोस मतदान झालेलं आहे आणि हे विक्रमी मतदान म्हणजे परिवर्तनाची नांदी आहे, परिवर्तनाची चिन्ह आहेत, अशा प्रकारचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेला आहे. आता मोदींचा विश्वास खरा की खोटा हे 4 मे रोजी उघड होणारच आहे. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, या दोन राज्यांचे निकाल देशाचं राजकीय भवितव्य बदलणारे आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणुका हा देशभरातला चर्चेचा विषय बनलेला आहे. गेले 3-4 महिने याच्यावर सातत्याने चर्चा होते. ग्रहगोलांचा अभ्यास करून अनेक नामांकित ज्योतिषांनी पश्चिम बंगालबद्दल आपली भाकितं मांडलेली आहेत. असे अनेक ज्योतिषी आहेत, ज्याच्यामध्ये रुपेनार शाह आहेत, शर्मिष्ठा दास आहेत, पी व्ही नरसिम्हा आहेत. या सगळ्या ज्योतिषांनी भाकीत केलं आहे की यंदा पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे. ममता बॅनर्जी पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याची शक्यता जवळजवळ नाही आहे. परंतु हे तेच ज्योतिषी आहेत ज्यांनी 2021 मध्ये हेच भाकीत केलं होतं की ममता बॅनर्जी पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनणार नाहीत. अनेक राजकीय पंडितांनी सुद्धा अशाच प्रकारचं भाकीत केलं होतं. परंतु दुर्दैवाने हे भाकीत खोटं ठरलं. ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या आणि गेल्या वेळेच्या तुलनेमध्ये अधिक जागा घेऊन आल्या. त्यामुळे यावेळी काय होतंय हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. पहिल्या टप्प्याच्या निवडणुका पश्चिम बंगालमध्ये सुरू आहेत, परंतु दुसऱ्या टप्प्याचा प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मथुरापूरमध्ये आज सभा होती आणि या सभेमध्ये पंतप्रधान जे काही म्हणाले ते अत्यंत महत्वाचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले की गेल्या 50 वर्षामध्ये पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या काळामध्ये ज्या प्रकारचा हिंसाचार व्हायचा त्या तुलनेमध्ये यंदा अत्यंत कमी हिंसाचार झालेला आहे. लोक विक्रमी मतदान करतायत आणि हे मतदान निश्चितपणे परिवर्तनासाठी आहे, अशा प्रकारचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढे जाऊन त्यांनी एक विधान केलं, ते विधान अत्यंत महत्वाचं आहे. मोदी असं म्हणाले की यंदाच्या निवडणुकीमध्ये असे अनेक जिल्हे तुम्हाला दिसतील ज्या जिल्ह्यामध्ये तृणमूल काँग्रेसला आपलं खातं सुद्धा उघडता येणार नाही. पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्यांनी जबरदस्त मेहनत केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे झंझावाती दौरे राज्यामध्ये झाले. त्यांच्या विक्रमी प्रचार सभा झाल्या. या प्रचार सभा अजूनही चालू आहेत. पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपला उज्ज्वल भवितव्य आहे असं वाटण्याची 2-3 कारणं आहेत. एकतर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम जबरदस्त यशस्वी झालेला आहे. या उपक्रमामुळे एक गोष्टीची खातरजमा झालेली आहे की यंदाच्या निवडणुकीमध्ये मृतांच्या नावे, घुसखोरांच्या नावे मतदान होणार नाही आणि बांगलादेशी मतदार या निवडणुकीच्या काळामध्ये मतदान करू शकणार नाहीत. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक हिंसाचार होऊ नये म्हणून केंद्रीय सुरक्षा दलांच्या 2407 कंपन्या तैनात आहेत आणि बहुधा केंद्रीय सुरक्षा दलाच्या तैनातीमुळे मतदार निर्भय होऊन मतदान करताना दिसत आहेत. सकाळपासून मतदारांमध्ये जबरदस्त उत्साह आहे. सकाळपासून मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या आहेत. 11 वाजेपर्यंत 41% मतदान झालं होतं आणि त्याच्या पुढच्या 2 तासामध्ये म्हणजे 1 वाजता 62.18% मतदान झालं होतं. लोक उत्साहाने मतदान करतायत, रांगा लावून मतदान करतायत. 6 पर्यंत मतदानाचा जो टक्का आहे तो 80च्या पुढे निश्चितपणे जाणार, अशा प्रकारची परिस्थिती आहे. पंतप्रधान म्हणालेत की गेल्या 50 वर्षाच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात कमी हिंसाचार झालेला आहे. कमी हिंसाचार झालाय असं मोदी म्हणतात, म्हणजे ही निवडणूक हिंसाचार मुक्त आहे असं त्यांचं सुद्धा म्हणणं नाहीये. मुर्शिदाबादमध्ये बॉम्बस्फोट झाले. हे बॉम्बस्फोट कुठे झाले हे पाहण्यासाठी आम आदमी उन्नयन पार्टीचे नेते हुमायून कबीर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सह तिथे पोहोचले. तेव्हा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, तृणमूलचे कार्यकर्ते यांच्यामध्ये हाणामारी झाली. डोमकाल इथे हा प्रकार झाला. कुमारगंज या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि सीआरपीएफच्या जवानांना त्यांना वाचवण्यासाठी पुढे यावं लागलं. त्यांना घेऊन तिथून धूम ठोकावी लागली. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार कमी होतोय तरी सुद्धा बूथ कॅप्चरिंगच्या बातम्या आहेत, हाणामारीच्या बातम्या आहेत, बॉम्बस्फोटाच्या बातम्या आहेत, उमेदवारांना, कार्यकर्त्यांना धमकवण्याच्या बातम्या आहेत, त्यांना हाणामारी करण्याच्या बातम्या आहेत. परंतु गेल्या काही दशकांच्या तुलनेमध्ये खूप कमी. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन बद्दल सुद्धा हेच म्हणावं लागेल. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या अंतर्गत पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून 91 लाख नावं वगळण्यात आलेली आहेत, परंतु त्याच्यामध्ये 57.47 लाख नावं हिंदूंची आहेत, 31.10 लाख नावं
मुस्लिमांची आहेत. त्याच्यामुळे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा सुद्धा या निवडणुकीवर कशा प्रकारे प्रभाव पडतो हे सुद्धा 4 मे रोजीच स्पष्ट होणार आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या उपक्रमाच्या अंतर्गत पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून हिंदूंची जी नावं वगळण्यात आली त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून मृतांची नावं आहेत, राज्य सोडून गेलेल्या मतदारांची नावं आहेत आणि मथुआ जनजातीच्या लोकांची मोठ्या प्रमाणात नावं वगळण्यात आलेली आहेत. हे असे लोक आहेत जे बांगलादेशमध्ये होणाऱ्या अत्याचाराने कंटाळून भारतामध्ये आलेले, भारताचं त्यांनी नागरिकत्व घेतलं, मतदार यादीमध्ये स्वतःचं नाव नोंदवलं, परंतु स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या अंतर्गत अशा मतदारांची नावं मोठ्या प्रमाणामध्ये वगळण्यात आली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने अनेक ठिकाणी असं आश्वासन दिलेलं आहे की ज्या हिंदूंची नावं या मतदार यादीतून वगळण्यात आली त्या मतदारांना पुन्हा एकदा मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्याची निवडणूक आहे. तामिळनाडूमध्ये आज सगळ्या मतदारसंघामध्ये निवडणूक होणार आहे. 11 वाजेपर्यंत इथे 37% मतदानाची नोंद झाली होती. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये 41% झालं, इथे 37% झालं, 4% कमी झालं, परंतु हे सुद्धा मतदान बऱ्यापैकी आहे. भाजपने या निवडणुकीमध्ये जबरदस्त मेहनत केलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये आपापल्या ठिकाणी प्रभावी असलेले जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना या आघाडीमध्ये सामील करून घेण्यासाठी त्यांनी ताकद लावली. खूप मोठे प्रयत्न केले आणि हे प्रयत्न यशस्वी झालेले दिसतात. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. भाजपने या पक्षाबरोबर आघाडी केली आहे आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अन्य जे छोटे मोठे पक्ष आहेत त्याच्यामध्ये पीएमके आहे, तामिळ मनिला काँग्रेस आहे, त्याच्यामध्ये तमिळसगा मक्कल मुन्नेत्र कझगम, न्यू जस्टिस पार्टी, इंडिया जननायक कट्टची, पुराटची भारतम अशा अनेक छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेण्यात अमित शहा यांना यश मिळालेलं आहे. द्रमुकचे नेते एम.के. स्टॅलिन यांनी या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि डाव्यांच्या सोबत युती केलेली आहे. सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स असं त्यांनी आपल्या आघाडीचं नामकरण केलेलं आहे. तामिळ सुपरस्टार विजय जोसेफ यांनी तमिळगा वेत्री कझगम नावाचा पक्ष स्थापन केलेला आहे. हा पक्ष कोणत्याही आघाडीच्या सोबत गेलेला नाहीये, परंतु हा पक्ष जी मतं घेईल ती कोणत्या आघाडीची असतील याच्यावर या निवडणुकीचा निर्णय बऱ्यापैकी अवलंबून आहे. विजय जोसेफ हा स्वतः ख्रिस्ती आहे आणि तामिळनाडूमध्ये ख्रिस्ती मतांचा टक्का बऱ्यापैकी आहे. 2011 मध्ये जी जनगणना झाली होती त्या जनगणनेनुसार तामिळनाडूमध्ये 6.12% ख्रिस्ती धर्मीय आहेत, परंतु गेल्या काही वर्षामध्ये हा टक्का वाढला असण्याची शक्यता आहे. कारण तामिळनाडूमध्ये द्रमुकच्या सत्ता काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर झालं होतं. त्यामुळे तामिळनाडूमध्ये जी खरी ख्रिस्ती मतं आहेत ती 10%च्या वर असण्याची शक्यता आहे. काही ख्रिस्ती असे असतात जे धर्मांतर करतात परंतु स्वतःची हिंदू ओळख आणि हिंदू नावं तशीच ठेवतात कारण त्यांना आरक्षणाचे लाभ घ्यायचे असतात. ख्रिस्ती मतदार ज्या आघाडीमध्ये भाजप आहे त्या आघाडीला कधीही मतदान करत नाही. त्यामुळे ही जी मतं आहेत ती द्रमुकच्या आघाडीला मिळण्याची शक्यता होती, परंतु विजय यांनी नवा पक्ष स्थापन करून या निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही मतं आता विजय यांच्या पक्षाकडे वळण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे द्रमुकची ही हक्काची मतं कमी होतील. त्याचा फटका या निवडणुकीमध्ये द्रमुकला निश्चितपणे बसताना दिसतोय. या निवडणुकीच्या काळामध्ये द्रमुकच्या प्रचारात एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली. एम.के. स्टॅलिन यांचे चिरंजीव म्हणजे खरं तर दिवटा म्हणायला पाहिजे त्याला, उदयानिधी, या उदयानिधीने सनातन धर्माच्या विरोधात अनेकदा गरळ ओकली होती. त्याने असं म्हटलं होतं की सनातन धर्म म्हणजे डेंग्यू मलेरिया आहे आणि सनातन धर्माला नष्ट केलं पाहिजे. सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा करणारा उदयानिधी या निवडणुकीच्या निमित्ताने मंदिरामध्ये जातो, तिथे जाऊन पूजा करतो. अशा प्रकारचं चित्र मतदारांना पाहायला मिळालं आणि याचं कारण विजय जोसेफ याचा पक्षच आहे. विजय जोसेफ आपल्या हक्काची ख्रिस्ती मतं पळवणार हे आता डीएमकेच्या नेत्यांना लक्षात आलेलं आहे. त्यामुळे हिंदू मतांवर डल्ला मारण्याचा ही मंडळी प्रयत्न करतायत. म्हणजे जे सनातनी हिंदू आहेत, जे हिंदू म्हणून आपली ओळख सांगतात, अशा मतदारांची मतं आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी उदयानिधी यांचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थात हे प्रयत्न यशस्वी ठरण्याची शक्यता खूपच कमी आहे, कारण सनातनच्या विरोधात त्यांनी जी गरळ ओकली आहे ती गरळ हिंदू समाज कधीही विसरणार नाही. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू ही दोन्ही राज्य देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत. त्यामुळे या राज्यामध्ये ज्या विधानसभा निवडणुका होत आहेत त्याच्याकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. घुसखोरी ही पश्चिम बंगालमधली मोठी समस्या आहे आणि या घुसखोरीला पश्चिम बंगालच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाचा आशीर्वाद आहे. तृणमूलच्या आशीर्वादाने इथे मोठ्या संख्येने घुसखोरांनी बस्तान बसवलेलं आहे. या घुसखोरांनी मतदार यादीमध्ये सुद्धा प्रवेश मिळवलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये या विधानसभा निवडणुकीनंतर जर तृणमूल काँग्रेसचं पुनरागमन झालं, जर ममता बॅनर्जी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्या तर पश्चिम बंगालचं वाटोळं तर निश्चित आहे, परंतु सगळ्या देशाचं सुद्धा वाटोळं होणार आहे. कारण पश्चिम बंगाल हा बांगलादेशी घुसखोरांसाठी देशभरामध्ये शिरण्याचा गेटवे बनलेला आहे. ते आधी पश्चिम बंगालमध्ये येतात आणि त्याच्यानंतर देशभरामध्ये पसरतात. देशाच्या भूमीवर कब्जा करतात, रोजगारांवर कब्जा करतात, साधन सामुग्रीवर कब्जा करतात. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव होणं अत्यंत गरजेचं आहे.
गेली 15 वर्ष इथे तृणमूलचं राज्य आहे आणि या काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे अराजकाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. विकास पूर्णपणे खोळंबलेला आहे. कायदा सुव्यवस्था इतकी खालावलेली आहे की कोणताही मोठा उद्योग इथे येण्याचं धाडस करू शकत नाही. द्रमुकच्या राजवटीमध्ये तामिळनाडू हे हिंदू विरोधाचं मुख्य केंद्र बनलेलं आहे आणि या विरोधाचं नेतृत्व करत आहेत M.K. स्टॅलिन, त्यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन. हे स्वतःला नास्तिक म्हणवतात, परंतु प्रत्यक्षात हे धर्मांतरित ख्रिस्ती आहेत. ख्रिस्ती धर्माचंच ते आचरण करतात, परंतु राजकारणासाठी, समाजात मिसळण्यासाठी ते मंदिरात वगैरे जातात, पूजा वगैरे करण्याची थेरं करतात. भारतीय राजकारणामध्ये असे अनेक नेते आहेत जे धर्मांतरित झालेले आहेत, ज्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केलेला आहे, जे ख्रिस्ती रूढी परंपरांचं पालन करत असतात, परंतु सामाजिक आयुष्यामध्ये मात्र ते हिंदू मुखवटा घेऊन वावरत असतात. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे याचं खूप मोठं उदाहरण आहे. ते मंदिरात जातात, पूजा करतात, गंगा स्नान करतात, भगवं वस्त्र सुद्धा कधी कधी परिधान करतात, परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये ते ख्रिस्तीच आहेत, ते धर्मांतरित आहेत. ही मंडळी बरकणी कोणताही मुखवटा धारण करत असली तरी प्रत्यक्षात हिंदू धर्माच्या विरोधात कारवाया करत असतात. हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी, सनातन धर्म नष्ट करण्यासाठी त्यांच्या कारवाया सुरू असतात. या कारवाया कधी उघड असतात, कधी छुप्या असतात, परंतु ज्या कारवाया सुरू असतात त्या पूर्ण ताकदीने सुरू असतात. त्यामुळे तामिळनाडूमध्ये द्रमुकची सत्ता असणं हे हिंदूंसाठी अत्यंत धोकादायक आहे, घातक आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असताना भाजप नेते अण्णामलाई यांनी तामिळनाडूमध्ये भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. गावखेड्यापर्यंत प्रवास केला, कार्यकर्त्यांना जोडलं, जनतेमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला, पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला 11% मतं मिळाली. लोकसभा निवडणूक भाजपने स्वतंत्रपणे लढवली होती आणि त्याच्यामुळे भाजपला जी मतं मिळाली ती फक्त भाजपच्या मेहनतीने मिळाली होती, भाजपच्या प्रभावामुळे मिळाली होती. आता विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने अण्णा द्रमुक आणि अन्य छोट्या पक्षांबरोबर आघाडी बनवलेली आहे. म्हणजे भाजपची 11% मतं आणि अण्णा द्रमुक आणि अन्य छोट्या पक्षांची मतं, ही सगळी मतं एकत्र करून भाजपला सत्तेच्या सोपानापर्यंत जायचं आहे. परंतु भाजपचं संघटन मजबूत करणारा जो नेता होता अण्णामलाई, त्याला विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजपने प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर केलं. कारण भाजपच्या समोर उद्दिष्ट अत्यंत स्पष्ट होतं. भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये द्रमुक, काँग्रेस आणि डाव्यांची जी अभद्र युती आहे तिला सत्तेवरून खाली खेचायचं होतं, मुळासकट उखडून फेकून द्यायचं होतं आणि त्याच्यामध्ये अण्णामलाई अडथळा ठरण्याची शक्यता होती. अण्णा द्रमुकचा मुख्यमंत्री झाला तरी चालेल, इडापड्डी पलानीस्वामी यांच्याकडे राज्याचं नेतृत्व आलं तरी चालेल, त्यांना मोठेपणा मिळाला तरी चालेल, परंतु द्रमुकला कोणत्याही परिस्थितीत येऊ द्यायचं नाही हे भाजपचं लक्ष होतं आणि त्याच्यामध्ये कदाचित अण्णामलाई अडथळा ठरू शकले असते, म्हणून त्यांना बाजूला करण्यात आलं. पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा दुसरा टप्पा 29 एप्रिल रोजी आहे. पहिला टप्पा भाजपसाठी अत्यंत महत्वाचा आहे. 294 पैकी 152 जागांवर पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे आज मतदान होणार आहे. गेल्या वेळी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये या 152 पैकी भाजपला 59 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे भाजपला ज्या एकूण 77 जागा मिळाल्या त्यापैकी 59 जागा या 152 जागांपैकी होत्या आणि उरलेल्या 18 जागा 142 जागांपैकी मिळाल्या होत्या. त्यामुळे पहिला टप्पा भाजपसाठी अत्यंत आवश्यक आहे, महत्वाचा आहे. जर भाजपला पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करायची आहे तर या पहिल्या टप्प्यामध्ये 152 जागांपैकी किमान 100 जागा मिळवणं भाजपला भाग आहे. तरच भाजप सत्तेची स्वप्न बघू शकतो, सत्तेच्या जवळपास जाऊ शकतो. तामिळनाडूचं मतदान झालेलं आहे, पश्चिम बंगालच्या पहिल्या टप्प्याचं मतदान झालेलं आहे. जनतेने त्यांचा कौल दिलेला आहे आणि हा कौल आता EVM मध्ये बंद झालेला आहे. प्रत्यक्षात जनतेचा कौल काय आहे हे 4 मे रोजी उघड होणार आहे. तोपर्यंत थांबूया. या व्हिडिओमध्ये थांबतोय. माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.